विश्व हिंदू परिषद बजरंग दलच्या वतीने काश्मीर येथे झालेल्या बसवर भ्याड हल्ला संदर्भात जाहीर निषेध करून माननीय तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय, कारंजा, लाड, जी. वाशिम यांच्यामार्फत शासन दरबारी निवेदन सादर. यांचे सेवेशी झालेल्या घटनेचा आमच्या संघटनेच्या मार्फत जाहीर निषेध करून अशी घटना घडली की जम्मू काश्मीर येथे धार्मिक यात्रेकरिता निघालेल्या हिंदू भक्तांवर माता वैष्णवी देवी कटरा ते शिवखोडी दर्शनाला जाताना 09 जून 2024 रोजी इस्लामिक जिहादी पाकिस्तान पोषित आतंकवाद्यांनी घात घालून खोडीच्या जवळ श्रद्धेकुंच्या बसवर अंधाधुंद गोळीबारी करून 10 श्रद्धाळूंची हत्या केली. हिंदू तीर्थयात्रेवरच्या हल्ल्याच्या निषेधार्थ 12 जून 2024 रोजी बजरंग दल कारंजाच्या वतीने हिंदू तीर्थयात्रेकरूंना श्रद्धांजली अर्पण करून या निषेधार्थ जिहादी आतंकवाद्यांच्या पुतळ्यांचे दहन करण्यात आले. तसेच अशा कायरतापूर्ण कृत्य करणाऱ्या जिहादी संघटनेचा बजरंग दल देशपातळीवर आक्रोश व्यक्त करीत आहे आणि हे कृत्य करणाऱ्या व्यक्ती, संघटना, देशांतर्गत व देशाबाहेरील आतंकवाद्यांना सहकार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा जिहादी संघटना यांच्यावर देशव्यापी कार्यवाही करण्याकरिता आपल्या स्तरावरून केंद्र शासनाला सूचित करावे करिता विनम्र निवेदन देण्यात आले. यावेळी विश्व हिंदू परिषद जिल्हा उपाध्यक्ष मंगेश चिकडे, बजरंग दलचे प्रखर संयोजक दीपक रघुजी वानखडे चव्हाण, अजय जाधव, रोशन देशमुख, ललित मुंदडा, कार्तिक अहिरवार, सोनू वाघेकर, चंदू रावडे, रोहित रुईकर आदी बजरंग दल कारंजा व बजरंग दल कामरगाव येथील सर्व सदस्य तसेच हिंदू जागरण मंच, हिंदू जनजागृती मंच, हिंदुत्ववादी सर्व संघटना उपस्थित होत्या. या संदर्भात दिलेली मुलाखत पाहूया. कारंजा अस्मिता न्यूज करिता महेंद्र गुप्ता, मुख्य संपादक, कारंजा. लाड. बोला. काश्मीरमध्ये जे पाकिस्तानी आतंकवाद्यांनी हमला केला, हिंदू नाही का तिथं वैष्णोदेवीच्या यात्रेवर जात होते, तर तिथं त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. तिथं नाही का 11 जण मृत्युमुखी पडले, त्याच्यात लहान लेकरं पण होते आणि वाहन चालक पण होता. तर त्याचं नाही का आम्ही पूर्ण जाहीर निषेध करतो. कारंजा आणि कामरगाव ह्या पूर्ण मिळून नाही का येथे बजरंग दल तर्फे निवेदन देण्यात आलं आहे. शासनाला काय मागणी आहे तुम्हाला? शासनाला ही मागणी आहे की त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. जय श्रीराम.